श्री, सॉरी म्हणून प्रश्न सुटेल. सॉरी चुकीला म्हटलं जातं. श्री, सॉरी कुणीही कुणालाही म्हणावं, नातं सोडू नये. ते आता ह्या सगळ्या पलीकडे गेलंय. भांडणं होत नाहीत कशी. व्हायला नको. प्रेम असेल तर. आपल्यात नाही झाली. आपल्यात गैरसमज झाले जानवी. तुमच्यातही गैरसमजच झाले असतील ना. जानवी, अगं गैरसमज दूर करता येतात, ग्रह नाही. आणि तिनं तिच्या मनात काही ग्रह निर्माण करून घेतलेत जे मला दूर करणं शक्य नाही. श्री, तू एकदा संवाद साधण्याचा प्रयत्न तर कर. अगं तेच करत होतो मी. मला नीट शांतपणे डिस्कशन करायचं होतं, तर तिला आर्ग्युमेंट करायचं होतं. नेमकं काय बरोबर आहे हा माझा मुद्दा होता, तर तिला तीच कशी बरोबर आहे हे ठासून सांगायचं होतं. मला न विचारता माझं दुसरं लग्न ठरवण्याचा खटाटोप करत होता या. आणि एक मिनिट ऐक श्री, मी काय म्हणते. जानवी, तू ऐक माझं. तू माझं ऐक. खरंच सांगतो, ह्यात नको पडूस तू आता. अरे नको. आणि जानवी, आता आपल्याला फक्त आणि फक्त आपल्या बाळाची काळजी घ्यायची, हो ना? कळतंय ना? हो श्री. आणि हे बघ, मला तुला कुठल्याच परिस्थितीत कधीही दुखवायचं नाहीये. मला कळतंय की तुला काय हवंय. माझ्याकडून तुला जे काही बेस्ट पॉसिबल देता येईल ना ते मी सगळं दे. पण जानवी, जे माझ्या हातातच नाहीये ते मागण्याचा प्रयत्न नको करूस. हॅलो. काय कापतेस? तुम्ही टोमॅटो कापायला सांगितले होते ना. कांद्यासारखे तिखट आहेत का टोमॅटो? एवढं पाणी काय ते डोळ्यात? आई आठवून रडायला येतो. रडून काही बदलणार आहे का नर्मदा? मग कशाने बदलेल आई? ते कारलं कापायला सांगितलं होतं ना. हो. फोडणीला टाकते. आई, कारल्याची भाजी कोणासाठी करताय? जान्हवीसाठी. उरली तर मी खाईन. मला आवडते कारल्याची भाजी. पण तिला नाही आवडत. पण तरी सुद्धा खाल्ली पाहिजे. का? तब्येतीला चांगली. पण ती खाईल का? बघूया. आई, तो काही बोलला का हो तुमच्याशी? कोण? श्री. कशाबद्दल? हेच की किती दिवस असा न बोलता राहणार आहे तो? नाही. काय करावं काही सुचत नाही आहे. तुम्ही बोलाल त्याच्याशी. मी काय बोलू? त्याला म्हणावं अशी डोक्यात राग नको घालून घेऊस. तुम्ही केलेल्या चुका मी का निस्तरू? आम्ही काय चुका केल्या आई? आम्ही त्याच्या सुखाचाच विचार करत होतो. आई, पोटचा मुलगा आहे माझा. तो बदललाय. तो बदललाय हे मलाही दिसते. पण त्याच्या बदलण्याला तुमचं वर्तन कारणीभूत आहे हे तुम्हाला नाही दिसत आहे. पेंट्या, तुझ्या ताईचं ना काही खरं नाही. आता काय झालं आहे? मी फोन कधी केला होता रे सकाळी? कशासाठी? तुझ्या बाबांना घेऊन जाण्यासाठी. हो, मग ताई नेईन म्हणाली आहे. ती कसली नाही ती. बोलाचा भात आणि बोलाची कडी आहे. आई, असं काही नाहीये. हो का? तिला ना लाज वाटते आपल्या गरिबीची. गरीब माहेर नकोय तिला तिच्या श्रीमंत सासरी. आपल्या गरीब बाबांचं काही वाटतंय का तिला? एखादी दुसरी मुलगी असती ना तर ती घेऊन गेली असती. एवढं सगळं रामायण होतंय म्हटल्यानंतर. पण नाही, ही काही घेऊन जायला राजी नाही. सारखं आपलं विचारलं की हो विचारते. तिची इच्छाच नाहीये तर ती काय करणार आहे? आई प्लीज, हात जोडतो तुझ्या पुढे.
प्लीज हे सगळं बंद कर प्लीज. मी सगळं बंद करते, पण तू ना आधी डोळे उघड तुझे. सारखं आपलं ताई 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 शिवाय तीळ विजत नाही तोंडात. अरे बघ तेवढी हुशारीने वागते ती. शिक जरा तिच्याकडनं. नेते का बघ तुझ्या बाबांना. नेते जाऊन पडतील एखाद्या अनाथ आश्रमात, पण हिच्या काळजाला काही पाजर फुटतोय का बघ. तिचं सगळं झालंय ना व्यवस्थित, मग ती कशाला आई बापाचा विचार करेल. आई तू हे सगळं आवरशील? म्हणजे नाही म्हणजे तू जर अशी भुणभुण करणार असेल ना माझ्या कानाजवळ, तर मला काम करणं शक्य नाहीये. मेल्या काम हाताने करतोयस ना. कानांचं काम फक्त ऐकायचं असतं. देवाने 2 हात दिलेत ना, कर ना मग काम. अगं हो, पण मेंदू एक दिलाय ना देवाने. तुझं ऐकत मी काम करणं शक्य नाहीये. काय करू? बरं बरं कर, काम कर. सकाळपासून काम करून करून ना माझं कंबंड केलेलं आहे. म्हटलं सून आणेन, देईल कुठला बाप तुला पोरगी. नगलेला पगार आहे ना स्वतःचं घर आहे. देईल का कोणी? एक तर अक्कल पण नाही. बरं आईच्या अकलेने चालायचं तर ते पण नाही. अरे परमेश्वरांनी दिली आहे ना एवढी हुशार आई, डोकेबाज आई, पण आईचं ऐकेल तर कमीपणा वाटतो ना त्याला. नुसतं आपलं ताईच्या मागे डुमणं लावत फिरायचं. ताई 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 ताई. आईची काही किंमत आहे का तुला? अरे अरे हातातलं काम तरी पूर्ण करून जायचं ना. तर माझे हात आहे ना सकाळपासून नुसते गळून गेलेले आहेत. कळताना अगदी ह्यांच्यासारखा रिशिंगरावच आहे. हा जान्हवी चला. हे काय? तुझं ताट. अरे हो, पण श्री हा अपॉइंटमेंट काय नाही. डॉक्टरांनी काय सांगितलंय? 8च्या 8 डिनर. अरे पण श्री पण बिण काही नाही. तू बस 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 बस. अच्छा बस चला चला खायला का? बाप रे, अरे कारल्याची भाजी आहे ही. हो आयजीनं मुद्दाम केली आहे तुझ्यासाठी. मला अजिबात कारला आवडत नाही. अगं कारलं आपल्या लिव्हर साठी चांगलं असतं. खा, औषधी असतं. पण मला उकारी येते कारलं खाल्लं की. असं काहीही होत नाही. हे सगळे रस पोटात गेले पाहिजेत. मला खरंच अजिबात आवडत नाही कारलं. प्लीज ना. जान्हवी तू खाल्लं नाहीस तर मला भरवावं लागेल. ऐक ना श्री, तुम्हाला बाकी काहीही खायला सांग, मी खाईन, पण मी कारलं नाही खाऊ शकत. असं काय काय आवडत नाही म्हणे आपल्याला? आवडत नाही असं काही नाहीये, पण कारलं, मिसळ, कच्चे शेंगदाणे, स्ट्रॉबेरीज, दाबेली, या सगळ्यांना मला उकारी सारखं होतं. तुला ह्या सगळ्या गोष्टींमुळे ओकारी होते? नाही नाही नाही, हे तुझं फक्त मानसिक असणार आहे. अरे आता ओकारी कधी मानसिक असते का? जान्हवी हे तुझं मानसिकच आहे. आपल्याला ओकारी होणार आहे असं सतत डोक्यात आलं ना की मग होते ती. ऐक माझं, असं काही होणार नाही. औषधी असतं म्हणून खायचं. खायचं नाही म्हणायचं नाही. ए श्री नको ना. नाही अरे म्हणायचं कारल्याची भाजी श्री. नाही. 2 घास खायचे श्री नको प्लीज. माझ्यासाठी. चला 11. आता दुसरा घास. 11. काय नाही झालं नाही की नाही? एज आई बेबीचं काय? तिचं ती बघून घेईल. तिला तिला खूप लागलंय श्रीचं बोलणं.
हे उलटही म्हणता येईल. पण मग आता काय करायचं? तुझा मार्ग तू शोध. बेबी बरोबर राहायचं तर बेबी बरोबर राहा. नाही आई, श्री शिवाय माझं काहीच नाही होणार. मग बघ आता काय करायचं. आई आई प्लीज मार्ग सांगा ना मला. कसला? श्रीपर्यंत पोचण्याचा. श्रीपर्यंत पोहोचण्याचा मला तरी एकच मार्ग दिसतोय. कुठला? जान्हवी. चल ना, बरोबर जाऊया. अरे तू हो पुढे, मला पळायचं नाहीये श्री. मग मी तुझ्यावर चालतो. चल. अरे तू कशाला तुझं जॉगिंग सोडणार? यात काय आता, तुझ्यावर चालतो. अरे तू खरंच हो पुढे. हे बघ, मी तुझ्याबरोबर सावकाश चालत राहील, मला काही घाई नाहीये. का पण? का पण म्हणजे? आता बाळाला वाटलं पाहिजे ना, बाळाचे आई बाबा एकत्र चालतात, कायम एकत्र असतात. काही आहे श्री. खरंच सांगतोय. बरं ऐक, इथून पुढे गेल्यानंतर एक ज्यूसवाला आहे, त्याच्याकडे काकडीचा, टोमॅटोचा, गाजराचा, कारल्याचा ज्यूस मिळतो. तेव्हा मी असा विचार करत होतो की तुला कारलं काही भाजी फॉर्म मध्ये खाता येत नाहीये, तेव्हा त्याचा ज्यूस पिऊन बघ ना. गप्प बसा श्री. खरंच सांगतोय, कारलं आपल्या तब्येतीसाठी उत्तम असतं. कारलं गेलं पाहिजे पोटात. ते जातच नाही, माझ्या पोटातनं बाहेरच येतं. मी सिरियसली सांगतोय तुला, तू कारल्याचा ज्यूस प्यायचा आहेस. ट्राय तर करूया ना. मुळीच नाही. असं नाही करायचं. तू पी. आपण दोघेही पिऊया. बाळाला वाटलं पाहिजे की बाळाचे आई बाबा एकत्र कारल्याचं ज्यूस पितायत. श्री नाही नाही, तुला मला मारायचं असेल तर मी तुझ्या जवळ येतो. अशा अब्रप्ट हालचाली नाही करायच्या. आता चला मारा. नाही नको. का म्हणे का? काही नाही. आय लव्ह. आय लव्ह यू टू. आता तुला हे तुझं प्रेम सिद्ध करावं लागेल. कसं काय? कारल्याचा ज्यूस पिऊन. तू कर. हॅलो, मी सिद्ध केलंय बरं का प्रेम. एक ग्रीन टी पिऊन. प्रेम आणि कारल्याचा ज्यूस काही संबंध नाही. हे बघ, आपल्याला मुलगी झाली तर आपण तिचं नाव कारली ठेवणार आहोत, आणि मुलगा झाला तर त्याचं नाव आपण कारलं ठेवणार आहोत. त्यामुळे संबंध आहे. काही आहे श्री. कारलं काय? कारलं हे अतिशय चांगलं असतं शरीरासाठी, औषधी असतं. त्यामुळे कारल्याचा ज्यूस प्यायचा आहे. नाही. हो. आहे सॉलिड आहे. नाही नाही, ते सांगतो मी, पण हे सॉलिड आहे. ठीक आहे, चल बाय बाय बाय. अरे काय काय दात उचकटतच राहणार आहेस का? काय झालंय काय? बाबा ताईडा. शी बाबा ताईडा. ताई ताई काय चाललंय तुझं? हा, आणि एवढं हसायला काय झालं तुला? बाबा, काल भाऊजींनी ताईला कारल्याची भाजी खायला घातली. कारल्याची भाजी? कारल्याची भाजी. पण त्यांना माहिती नाहीये का तिला कारल्याची भाजी चालत नाही ते? नाही, ताईनं सांगितलं होतं. मग पण तिच्या तब्येतीसाठी म्हणून भाऊजींनी जबरदस्ती ताईला कारल्याची भाजी खायला घातली. काय बाई थेर एक एक तरी जानूची. कारल्याने कधी उलटी होते का? तिला आवडत नाही म्हणून या घरात कधी कारल्याची भाजीच झाली नाही. ए आई, असं काही नाहीये बरं का. ताईला जरी आवडत नसेल ना, तरी ताई खूपदा कारल्याची भाजी करायची आपल्यासाठी. हो, मग घरात 2-2 भाज्या व्हायला लागल्या. भाज्या केवढ्या महाग आहेत, परवडतायत का? मग नंतर ते बंदच झालं ना. पण पिंट्या, जानू काय मस्त करते रे कारल्याची भाजी. बाबा,
ताईला लहानपणापासूनच कारलं नाही आवडत का? म्हणजे काय झालं, मीच तिला लहानपणी एकदा बळे बळे कारल्याची भाजी खायला लावली आणि त्यावेळी तिला उलटी झाली. तेच तिच्या डोक्यात बसलेलं आहे. तेव्हापासून तिने हातच लावला नाही कारल्याच्या भाजीला. अजूनही तेच आहे डोक्यात. म्हणून तू हसत होतास होय? नाही बाबा, मग भाऊजी ताईला असं म्हणाले की जर आपल्याला मुलगी झाली तर तिचं नाव आपण कारली ठेवूया आणि जर मुलगा झाला तर कारलं. अरे काय नुसतं खिखीच करत बसणार आहेस का? की कामाचं काही सांगणार आहेस? काय म्हणाली, काही बोलली का? येते का ती? विचारलंस का? अगं येणार आहे ताई म्हणाली मला ती. कधी? हा बाबा लवकरच येणार आहे तुम्हाला भेटायला. मला भेटायला का? मला काय झालंय? म्हणजे तिला बोलायचंय तुमच्याशी म्हणून येणार आहे ती, बाकी काही नाही. म्हणजे बाबा बघा ना, माझ्या भाचीचं नाव कारली गोखले आणि बाबा जर उद्या जाऊन तिला फक्त कारल्याचीच भाजी आवडायला लागली तर ताईची तर वाटच लागेल ना. म्हणजे सगळीकडेच कारली होईल. कारली खेळायला गेली आहे का? कारली शाळेत गेली आहे का? नाही कारली झोपली आहे. कारली 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 सगळीकडे कारली. म्हणजे ताई ताई ताईची तर वाट लागेल बाबा. थिल्लरपणा आहे नुसता. कि बाबा आमची कारली स्विमिंगला गेली आहे. बाबा बाबा आम्ही कारलीसाठी नवीन गाडी घेतली. कारली के लिए नई कारली. वाईट होता. नाही श्री, नावांचा विचार सिरियसली व्हायलाच हवा. आता जर कारल्याची भाजी खाऊन हिला उलटी होत असेल तर कारली असं मुलीचं नाव कसं ठेवू शकतोस तू? मी गप्प बसा. आणि हा, घटोत्कचही नाही ठेवायचं. अजिबात नाही. घटोत्कच मुलीचं नाव काहीही. हा श्री, हे बघ माझ्याकडनं अख्खी यादीच तयार आहे मुलींच्या नावाची. मी तुला सगळी यादी वाचून दाखवतो. तुला जे नाव आवडेल ते फायनल करू आपण. नाही, मला आवडेल ते नको. म्हणजे सगळ्यांना आवडेल ते नाव ठेवूया आपण. नाही, मुलीच्या आईला जे आवडेल तोच निर्णय फायनल. काय आई? नाही पण आधी नावं काय ते सांग ना. कांता, थिल्लरपणा नको हं? थिल्लरपणा काय? मी कधी थिल्लरपणा करत नाही आई. मी अत्यंत गंभीर प्रवृत्तीचा माणूस आहे. ए काका, एवढी सगळी प्रस्तावना करण्यापेक्षा नावं काय ते सांग ना. कारली नकोय आपल्याला, हे नाव नकोय आपल्याला. पण माझ्याकडे इतरही नाव आहेत. तर माझ्याकडे जी नाव आहेत ती अशी आहेत: कारली, शेपू, फरसबी, मटकी आणि कोथिंबीर. काय नाव आहे? कोथिंबीर. कोथिंबीर श्रीरंग गोखले. तिच्या मैत्रिणी कशा चढवतील तिला. ए कोथी, ए कोथी, काय आणलंयस तू डब्यात? ओ हो, कारल्याची भाजी. हाऊ स्वीट. मग दुसरी मैत्रीण म्हणणार, ए स्टुपिड, कारल्याची भाजी आहे ना, स्वीट कशी असेल? मग पहिली म्हणणार, अगं तिच्या आईला आवडत नसताना सुद्धा तिच्या आजीनी करून पाठवली ना म्हणून स्वीट. ए चला 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 सगळेजणी खाऊया कारल्याची भाजी. कांता, पुरे झाला फाजीलपणा. काय जान्हवी, कसं वाटतंय? मला काही बोलायचंच नाहीये. नाव कुठलं आवडलंय ते तर सांग. कुठलंच नाही. बरं, आपल्याकडे दुसरी लिस्ट तयार आहे. दुसऱ्या लिस्ट मध्ये जी नावं आहेत ती अशी आहेत: मोसंबी, नारंगी, संत्री, पपई आणि कैरी. कसं आहे? पण समजा मुलगा झाला तर मात्र माझ्याकडे एकच नाव आहे ते फर्स्ट क्लास, पण एकच आहे: दोडका. आई, दोडका श्रीरंग गोखले. कसं असं भारदस्त वाटतं बघ. नाही पण हे बेस्ट आहे. कैरी, कैरी आवडलं मला. म्हणजे कारलीपेक्षा कैरी बरं. कैरी श्रीरंग गोखले. सॉलिड ना? छळू नका रे तिला बिचारीला. सॉरी सॉरी. तू तर थांब, बसतो ना, मी नंतर बघते. श्री, काही घाबरू नकोस. माझ्याकडे चिलखत आहे, ते घालून जा बिंदास. शराचं कधीही डोकं फिरतं, मग ती मला मारायला उठते, तेव्हा मी ते चिलखत घालूनच तिच्या समोर जातो. म्हणून तर टिकलोय आजपर्यंत. काही हा काका, अगं खरंच, शराला विचार. काही गरज नाहीये, मला माहितीये. बघ हिला खोटं वाटतंय बघ. ए काका गपरे, चला मस्त चहा पिऊया. मी आणते. काम कर, ह्याच्याकरता ग्रीन टी आण. नको श्री, बायकोसाठी एवढं सुद्धा करू शकत नाहीस तू. आता माझी बायको जोवर कारल्याचा ज्यूस पित नाही ना तोवर मी ग्रीन टी नाही.
चहा आणते. कशाला रे छळतोस तिला? अगं घरात सगळ्यात लहान नाही का ती? आणि आता आपण तिघ असताना मात्र लहान हाच आहे. ए तू माझ्या वाट्याला जाऊ नको आता. आपल्याला खरंच नावं काढली पाहिजेत. हं काढलंय. हो काय सांग ना वेळ आल्यावर सांगेन. असं काय करतो श्री? सांग ना. का 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 आता का आता का? हा डायलॉग आवडतो ना तुला? आता घे. हे बघ ते वेगळं होतं, हे वेगळं आहे. सांग काय नाव ठरलंय सांग. आता वेळ आल्यावर सांगेन. आई सांग ना याला. अरे तो म्हणतोय ना सांगेन, मग सांगेल ना वेळेवर. हा पण उत्सुकता वाटते ना. हो का? आता कळलं ना कसं वाटतं? कळलं का? कळलं. अच्छा आई हा सूड उगवतोय माझ्यावर. आता नाही सांगितलं तरी ठेवल्यावर कळेलच ना आपल्याला. हा पण मग आत्ता कशाला बोलला हा? काका कळेल. वेळ आल्यावर कळेल. हा आणि मुळात हे काही माझ्यासारखं नाहीये. ही वेळ काही महिन्यांनंतर तर निश्चित येणारच आहे नाही का? एक त्याल तुझं काय नाव बिव ठरलेलंच नाहीये. तू उगाच मला छळण्याकरता बोलतोयस असं. ओके तू समज तसं हवं तर. ऐक ना मग एक एक हिंट तरी दे ना. काय नाही, काय हिंट वगैरे देणार नाही मी. चल. अरे ते ना हिंट दे ना, त्यात काय आहे? नाही. वेळ आल्यावर कळेल. हिंट